नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी। सध्या उन्हाळा चालू आहे, काही जर हलकं फुलकं खावंसं वाटलं तर ही दाल खिचडी तुम्ही बनवू शकता। लहानांपासून तर मोठ्यांना आवडेल अशी आपली दाल खिचडी तयार होते। पोट भरेल पण मन भरणार नाही एवढी टेस्टी आपली दाल खिचडी तयार होते। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। दाल खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले। इथे मी कोलम राईस घेतलेला आहे, तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकतात। 1 वाटी तुरीची डाळ, 1 वाटी मसूरची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ। ग्रॅम मध्ये बघितलं तर हे तांदूळ 250 ग्रॅम आहे आणि या डाळी 100 ग्रॅम आहे। त्यानंतर 2 टोमॅटो कट करून घेतले, इथे अशा प्रकारे पातळ स्लाइस मध्ये। 3 कांदे कट करून घेतले, हे बघा असे उभे कट करून घेतलेले आहे। 1 चम्मच ठेचून घेतलेलं लसूण, 1 वाटी कोथिंबीर, इथे कोथिंबीर बारीक कट करून घेतली। अर्धी वाटी कढीपत्ता, 5 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे गोल गोल कट करून घेतल्या। 6 वाळलेले लाल मिरच्या घेतलेल्या आहे। 1 चम्मच चॉप केलेला लसूण, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1.5 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, 1 वाटी साजूक तूप। दाल खिचडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला तांदूळ आणि डाळी भिजून घ्यायच्या आहे। त्यासाठी एका बाउल मध्ये पाणी घेतलं। आता यामध्ये आपण तांदूळ आणि डाळी काढून घेऊया। इथे आपल्याला तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे, म्हणजे आपली फोडणी होईपर्यंत तांदूळ आणि डाळी छान भिजतील। आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळी आणि तांदूळ धुवून घेऊया। हे बघा किती घाण पाणी निघू लागलं। आता इथे तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण हे असंच पाण्यामध्ये सोडणार आहोत, म्हणजे आपले तांदूळ आणि डाळी छान भिजतील। आता आपण दाल खिचडी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी कुकर घेतलेला आहे, कुकर मध्ये मी ऑइल ऍड केलं 7 ते 8 चम्मच। आता इथे ऑइल गरम झालं, आता यामध्ये मोहरी ऍड करून घेऊया। मोहरी तडतडली की यामध्ये जिरे ऍड करून घ्यायचे। आता इथे मोहरी आणि जिरे तडतडले, आता यामध्ये आपण कांदा ऍड करून घेऊया। कांद्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करून घ्यायचं, म्हणजे कांद्याचा कलर लवकर चेंज होतो। आता एकदा कांदा मिक्स करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता कांदा गोल्डन कलर येईपर्यंत मी परतून घेतला। आता यामध्ये आपण टोमॅटो ऍड करून घेऊया। इथे आपल्याला टोमॅटो पण छान मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण बारीक चॉप केलेलं लसूण ऍड करून घेऊया। त्यानंतर कट केलेल्या हिरव्या मिरच्या ऍड करून घ्यायच्या। आता लसूण आणि मिरच्या पण मिक्स करून घ्यायच्या आहे टोमॅटो आणि कांद्यामध्ये। आता इथे टोमॅटो मेल्ट होईपर्यंत परतून घेतले। आता या स्टेजला आपण कढीपत्ता ऍड करून घेऊया। इथे कढीपत्ता पण मिक्स करून घेऊया सर्व साहित्यामध्ये। आता या स्टेजला हळद ऍड करून घेऊया। कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, धने पावडर। आता सर्व मसाले मिक्स करून घेऊया। आता सर्वात शेवटी भिजून घेतलेली डाळ आणि तांदूळ ऍड करून घेऊया। आता इथे तांदूळ आणि डाळ ऍड करून झाली। आता यामध्ये कोथिंबीर ऍड करून घेऊया। तांदूळ मिक्स करून घेऊया सर्व मसाल्यामध्ये। आता आपण दाल खिचडीमध्ये पाणी ऍड करून घेणार आहोत। इथे डाळ आणि तांदूळ मिळून 5 वाट्या होते, इथे आपण 15 वाट्या पाणी टाकणार आहोत। आता इथे मी दाल खिचडीमध्ये पाणी ऍड करून घेतलं। आता आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। एकदा दाल खिचडी मिक्स करून घ्यायची। आता आपण कुकरचं झाकण बंद करूया। इथे आपल्याला 4 ते 5 शिट्टी होईपर्यंत दाल खिचडी शिजून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता तिथे आपली दाल खिचडी तयार झालेली आहे। हे बघा दाल खिचडीचं टेक्स्चर किती स्मूथ आहे। आता तयार झालेली दाल खिचडी मी एका कढईमध्ये काढून घेणार आहे।
आता तुम्ही बघू शकता कढाईमध्ये दाल खिचडी काढून घेतली. आपण या दाल खिचडीला तडका मारून घेणार आहोत. सध्या गॅसची फ्लेम बंद आहे कारण आपली दाल खिचडी तयार झालेली आहे. आता इथे दाल खिचडीला तडका तयार करून घेऊया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी ऑइल टाकलेलं आहे. इथे मी 3 ते 4 चम्मच ऑइल ऍड केलं. ऑइल गरम झालं की यामध्ये लसूण ऍड करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता लसूण गोल्डन कलर येईपर्यंत परतून झाला. आता यामध्ये आपण वाळलेले लाल मिरच्या ऍड करून घेऊया. त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया आणि सर्वात शेवटी काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करून घेऊया. आता इथे आपला तडका तयार झालेला आहे दाल खिचडीचा. आता तयार झालेला तडका दाल खिचडीवर टाकून घेऊया. आता तुम्ही बघू शकता रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी तयार झालेली आहे. आता सर्वात शेवटी आपण साजूक तूप ऍड करून घेऊया. तर अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.